कळवा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सौरभ नंदकुमार साळवी यांच्याकडे तब्बल 8 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यापैकी 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तिघांना गुन्हे शाखा घटक 1 ठाणेच्या पथकाने रंगेहात अटक केली। या कारवाईत 10 लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव हाईट्स इमारतीच्या मालकीसंदर्भातील वादावरून आरोपींनी ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यू आणि न्यायालयात तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी दिली होती। तसेच विविध विभागांतील तक्रारी मागे घेण्यासाठी आणि संपूर्ण प्रकरण निकाली काढण्यासाठी एकूण 8 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा रचला। तक्रारदाराला व्हॉइस रेकॉर्डर देऊन आरोपींसोबतचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले। त्यानंतर 30 जुलै रोजी कळवा येथील कार्यालयात आरोपी 10 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष मनोहर बावडेकर 47, सिद्धेश हरिश्चंद्र बेंडकोळी 35 आणि इम्तियाज इलियास मोमीन 31 यांचा समावेश आहे। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 308(2), 308(3), 308(6) आणि 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयाने आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे करत आहेत। आमच्या युनिट नंबर 1 चे अधिकारी अमोल वालझाडे सर, जाधव साहेब, चौधरी मॅडम आणि सिरसाट साहेब यांनी सापळा रचून सदर आरोपींना 10 लाखाची खंडणी पहिला हप्ता घेताना पकडण्यात आलेले आहे। त्यांच्यावर कळवा पोलीस स्टेशन येथे 3/8/26 रोजी CR नंबर 453/26 भारतीय न्याय संहिता 308(2), 308(3), 308(6) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। सदर फिर्यादी यांना आरोपींनी घाबरवून त्या जमिनीचा जो मूळ मालक होता तो मयत असल्याची गैरफायदा घेऊन यांना तुमची ईओडब्ल्यू, सीबीआय, CID, ईडी इकडे सगळीकडे तक्रारी करून तुम्हाला आम्ही अडचणीत आणू आणि ह्या अशी भीती दाखवून त्यांनी खंडणी मागितली होती आणि त्यातली पहिला हप्ता 10 लाखाचा स्वीकारताना त्यांना कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अटक करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक केलेली आहे आणि भविष्यात अशा घटना घडू नये याला प्रतिबंधक बसावा म्हणून ही चांगली कारवाई झालेली आहे। आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की आवाहन करतो की त्यांच्याकडे कोणी असे खंडणी मागणारे खंडणीखोर असतील तर त्यांनी तात्काळ ठाणा आयुक्तालयातील संबंधित पोलीस स्टेशन ब्रांचेस आहे तिथे फिर्याद द्यावी।